तर ही फुगाबाई आहे. फुगाबाई आपल्याला शिवायची. तर बाहीची उंची तुमची किती आहे तेवढी घ्यायची आणि सरळ लाईन आखून घ्यायची बघा. आणि इथून 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे मी. इथून खाली 1.5 इंच. जसं आपण बाहीचं माप घेतो तशाच पद्धतीने बाही फिटिंग घालायची आणि अशा लाईनी ओढून घ्यायच्या. आपण जसं बाहीचं माप असतं तसंच घ्यायचे. त्याच्यावरती मी 3 इंच घेतलेले आणि आडवं पण 3 इंचाचंच मार्किंग केलेलं आहे आणि अशी लाईन वळून घ्यायची. म्हणजे बॉक्स तयार करून असा गोल आकार देऊन घ्यायचा. इतकी सोपी बाही आहे. कुणी पण लगेच शिकल. चॅनेलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आणि कटिंग करून घेतला. हा नवरीचा ब्लाऊज आहे. इथं मध्ये कट लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला कुठं चुन्या घालायच्या ते लक्षात येतं. त्यासाठी आपण ब्लाऊजाचं पलटी करून घ्यायचे. खालच्या साईडून शिलाई करून घ्यायची म्हणजे बाही फोल्ड करून घ्यायची. जसं आपण नॉर्मली बाही शिवतो तशाच पद्धतीनं आता ही दाब शिलाई घालून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर काय होतंय मैत्रिणींनो, माझ्याकडे माईक नसल्यामुळं थोडा आवाज कमी येत असेल, पण व्हिडिओ बघून तुम्हाला समजत असेल. आता पुन्हा एक शिलाई घालून घ्यायची म्हणजे अस्तर आपलं खाली निसटत नाही. पूर्ण साईडून शिलाई घालून घ्यायची. खूप सोपी बाही आहे आणि हा नवरीचा ब्लाऊज आहे. तर खूप ब्लाऊज मी ह्या महिन्यात खूप ब्लाऊज हे केलेत कारण सगळे डिझाईनचे ब्लाऊज आहेत. खूप छान छान डिझाईनचे ब्लाऊज आहे. मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला. तर मी घरगुती शिवत असते. ते असं मधला सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे त्या मधल्या भागावरती आपल्याला चुन्या घालता याव्यात त्यासाठी. तर अशा पद्धतीनं एकदा ह्या साईडून आणि एकदा उलट्या साईडून असं चुन्या घालून घ्यायच्यात. आता मी इकडून ह्या बाजूला चुन्या वळवल्यात तर दुसऱ्या चुन्या पण आपल्याला जिकडे वळवल्यात तिकडे तोंड करायची त्यांची. प्लेटी घालून घ्यायची आणि बघा किती छान असा ब्लाऊज झाला. आता आपण ब्लाऊज बाही जोडून घेऊया. तर खूप छान असा लुक आलेला आहे बाहीला आणि एकदम सोप्या पद्धतीनं ती पण. तर मधला सेंटर आधी जोडून घ्यायचा शोल्डरच्या ह्याच्यावर म्हणजे आपला फुगा मधोमध राहतो शोल्डरच्या. आणि असं बाही थोडीशी खेचायची नॉर्मल, एकदम नॉर्मल बाही खेचून घ्यायची. तर अशा पद्धतीनं आपला ब्लाऊज बघा किती छान लुक येणार आहे. या ब्लाऊजला खूप छान असा फुगा बाही मी पण पहिल्यांदाच शिवलं. मला तर खूप आवडली बाही. मला वाटलं होतं मला जमायचं नाही पण केलं कटिंग आणि शिवलं. ते पण नवरीचा पहिल्यांदाच ब्लाऊज शिवला त्यामुळं छान असं झालेलं आहे बघा. बघा कसा फुगा छान आलेला आहे आपला आणि ब्लाऊज डिझाईन पण छान आहे. पाठीमागचं सिंपलच आहे.